अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ आणि तुम्ही बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. आजचा माझा दिवससुद्धा खूप छान जाणार आहे, कारण आजच्या प्लॅनिंग पण तशाच आहेत आणि आता बघू पुढची प्लॅनिंग कशी वर्क होते त्याच्यावर नुसार राहील. प्लॅनिंग तर आहे डोक्यामध्ये करायचं असं म्हणून, कारण एक एक कामं हे पूर्ण करत असते आणि तुम्हाला सांगू खरंच याचा खूप मोठा फायदा होत असतो. काल संध्याकाळीच आमचं डिस्कशन चालू होतं यांचं आणि माझं, की किती फरक पडतो म्हणजे जर आपण प्लॅनिंग केलेले असतात आणि जी आपण कामांची लिस्ट केलेली असते, खूप 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 जास्त फरक पडत असतो. जर जोपर्यंत मी याच्या अगोदर काही वर्षांपूर्वी हे असं करायचं नाही, लिस्ट करायची नाही, तर कामं खूप डिले व्हायच्या आणि म्हणजे खूप विसर पडायचा. परंतु ज्या वर्षापासून मी लिस्ट बनवायला लागली, टू डू लिस्ट बनवायला लागली किंवा मग प्लॅनिंग करायला लागलो, की उद्याची कामं कुठली, तर तुम्हाला खरंच सांगते, कामं एवढे होत असतात पटापट आणि एवढं वर्थ होत असतं, तर विचारता सोय नाही. कारण की आज आम्ही जाणार आहोत बाहेर आणि त्याच्यासाठी माझी सकाळची कामं मी एकदम पटापट हातामध्ये घेतली. म्हटलं आज उठल्याबरोबर मोबाईल पण बघायचा नाही, अजिबात मुलींमध्ये टाईम करायचा नाही. फक्त आपलं एकच मिशन की लवकर घरातलं काम आवरायचं. त्याच्यामुळे मग मी इथं केली काळ्या मसाल्याची भाजी, मिक्स डाळ टाकून. आणि सहसा आम्हाला कुठे बाहेर जायचं असलं, तर मी एकतर पनीरची भाजी करते, मटर पनीर किंवा मसाल्याची भाजी करते. जेणेकरून थोडं जास्त करून ठेवलं म्हणजे तिकडनं येताना संध्याकाळी उरलेलं राहिलं, तर फक्त पोळ्या किंवा भात करता येतं किंवा भाकरी टाकता येतात. त्याच्यामुळे मग मी डिसिजन घेतला, की पटकन मिक्स डाळ, जी की मटकीची डाळ, उडदाची काळी डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून मी भाजी केली. आता मला जायचं आहे, कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. माझे देव विसर्जन करायचे राहिलेले आहेत. जे की माझे देवघरामध्ये देव राहायचे, ते देव विसर्जन करायचे राहिले आहेत. मी का त्यांना विसर्जन करायचं राहू दिलं, कारण की कुठे नदीला पाणी वगैरे नव्हतं जास्त आणि म्हटलं जिथं चांगली नदी वाहील, जी की इंद्रायणी नदी आळंदीची आहे, जिथं पाणी वगैरे वाहील तर त्यावेळेस मी जाईल. तर आता ऑगस्ट महिना पण येत आहे जवळ आणि नदीला पण पाणी आलेलं आहे. तर मग म्हटलं देवांचं विसर्जन करून टाकते. आणि देवांचं विसर्जन न करण्याचं कारण मी एवढं लेट का केलं, कारण मला हे सगळे देव माझ्या घरी सासरी म्हणजे धुळ्याला घेऊन जायचे होते. परंतु आई म्हटल्या, की आमचे पण देव चांगले आहेत. तर मग मी म्हटलं जाऊ दे विसर्जन करते. म्हणून मग आज देवांना द्यायचा होता दही भातचा नैवेद्य. म्हणून मग भात पण करून घेतला आणि देवांची माफी वगैरे मागून घेतली. पण मग यांनी आईंना फोन केला, की स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये नाही आहे, तर मग त्याचे विसर्जन राहू द्यायचं का? तर मग ती मूर्ती फक्त मला तिचं विसर्जन नाही करायचं आहे. कारण मी तुम्हाला एक सांगते, मी जरी माझ्या देवांचं विसर्जन करते, तरी मला खूप वाईट वाटतं आहे. कारण की माझ्या देवांमध्ये माझा एवढा जीव आहे ना, जे की जुने देव होते ते पण माझे खूप जास्त दणकट देव होते आणि स्वामी महाराजांची मूर्ती तर ही पंचधातूची मूर्ती असल्यामुळे त्या मूर्तीचे पण विसर्जन करण्याची माझी इच्छा होत नव्हती. म्हणून मग मी ती माझ्या सासरी देणार आहे. बाकीच्या सगळ्या देवांचं मी विसर्जन करणार आहे. तर विसर्जन करायला जायचं आहे आम्हाला आळंदीला. आळंदीला इंद्रायणी नदी आहे. एक तर मग आळंदी जाऊ किंवा मग देहू जाऊ. आता देहू जायचं असं आहे, देहूला नदी आहे. परंतु हे म्हटले, की देहूच्या नदीमध्ये जसं आळंदीला खाली पायऱ्या उतरून आपण विसर्जन करू शकतो, तसं तुला देहूच्या नदीमध्ये खाली उतरून विसर्जन तू करू शकणार नाही. मग मी देहू कॅन्सल केलं, कारण मला वरून असं उचलून देव खाली फेकायचे नव्हते. कारण शेवटी ते माझ्या घरचे देव आहेत आणि मला त्यांचा अपमान करून त्यांना असं वरून खाली नदीत फेकायचं नाही. मला खाली बसून अक्षरशः म्हणजे नदीच्या तळाला जाऊन मला देवांचं विसर्जन करायचं आहे. तर बघा जेवणाला बसलो आणि तेव्हा नविकाचं हे असं असतं. पहिलेच उशीर झालेला आहे खूप जास्त आणि त्यातल्या त्यात नविका लवकर जेवण पण करत नव्हती. ती नेहमी जेवणाला बसली किंवा काहीतरी करत बसली तर पहिले तिच्या ह्या डॉलला खाऊ घालते ती आणि मग ती जेवणाला बसते. तर असो, तर आता माझं घरातलं सगळं आवरलं गेलं, पूर्ण आवरलं आणि मग आता आम्ही जायला निघालो. तर मला देवांना एका लाल वस्त्रामध्ये घ्यायचं होतं आणि ते मग मी माझ्या पर्समध्ये व्यवस्थित घेईल आणि त्यानंतर मग गाडीच्या मी याच्यामध्ये ठेवून देईल, ग्लो बॉक्समध्ये ठेवून देईल कारमध्ये, जेणेकरून त्यांना काही धक्का वगैरे लागणार नाही. आता घेऊन जात आहे खाली विसर्जन करायला. कुठेतरी आळंदीच ठरलं आहे आमचं. इंद्रायणी नदीच्या काठी जाऊ आळंदीला. तिथंच विसर्जन करू म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये देवांचं छान विसर्जन होऊन जाईल. कुठल्याही प्रकारचं पाप पडणार नाही असं म्हणून. आणि ज्यावेळेस आम्ही पार्किंगला लागलो, खाली पार्किंगमध्ये गेलो, त्यावेळेस माझ्या विंगच्या एक ताई म्हणजे माझ्या मैत्रीण आहेत त्या ताई आणि त्यांचे मिस्टर खाली भेटले. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही कुठे जात आहेत? असं तशा गप्पा चालू होत्या आणि तेव्हा त्यांना सांगितलं, की आळंदी जात आहोत विसर्जन करायला. तर तेव्हा ते म्हटले, की आळंदीला विसर्जन करण्याचं वगैरे सगळं आता बंद करून दिलं आहे म्हणून.
तर तिथं परत मी नाराज झाली. म्हटलं आळंदी पण कॅन्सल, मग करायचं तरी काय? मग तेव्हा त्यांनी सांगितलं की ते देव तू मोडून टाक, म्हणजे देव मोडून टाक असं म्हणून. तर मग आता सध्या मी पेंडिंग राहू दिलं आहे. तर आम्ही आळंदीच्या रस्त्याला लागलो नाही. आळंदी आम्ही कॅन्सल केलं. मग आळंदी विसर्जन होतं आणि दुसरं एक लिस्टमध्ये होतं की मला प्लांट घ्यायचे होते. कुठल्याही म्हणजे इमर्जन्सीमध्ये मला प्लांट घ्यायचे होते, कारण आता श्रावण सुरू होणार आहे आणि प्लांट घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मग हे म्हटले की राखी आळंदी जरी कॅन्सल केलं तरी पण तुझं प्लांटचं काम होऊन जाईल. तर मग आम्हाला प्लांट घ्यायचे होते. आम्ही निघालो आता प्रति शिर्डीला. जे की प्रति शिर्डी हे पुण्यामध्ये आहे, शिरगाव आहे. तर त्या शिरगावला प्रति शिर्डी आहे. जसं आपलं मेन शिर्डी आहे, त्या शिर्डीची सेम सेकंड आकृती म्हणजे सेकंड आवृत्ती ही शिरगावला केलेली आहे, जे की पुण्यापासून 30 किलोमीटरवर आहे. मग आमचा असा डिसिजन झाला की आळंदी जरी कॅन्सल केलं आपण, तरी पण मग आळंदीचे देव मी विसर्जन करण्याचे पेंडिंग राहू दिले. म्हटलं जर नदीला जर कुठे जाऊ देणार नाही ते लोक, तर मग आळंदीला जाऊन काही उपयोग होणार नाही. फक्त नमस्कार करून येऊ आणि आजचा टाईम म्हणजे वेस्टेज जाईल, टाईम खूप जास्त जाईल मग आळंदी गेल्यानंतर. मग तिथंच मी नाराज झाली. परंतु मग आम्ही आमच्या प्रतिशिर्डीच्या रस्त्याला लागलो. तर ज्यावेळेस आम्ही प्रतिशिर्डीला येत असतो, नेहमी आम्ही प्रतिशिर्डीला येतो आणि ज्यावेळेस मी हे घरं बघते, गाव जेव्हा आम्हाला भरपूर गावं लागत असतात, तेव्हा खूप छान असं विचित्र, मला काय माहिती नाही, पण खूप असं नॉस्टॅल्जी मला फील होत असतं. कशामुळे ते फील होतं कळत नाही. मी यांना पण म्हटली की निघताना की जेव्हा हे गाव वगैरे लागतात तेव्हा मला असं खूप नॉस्टॅल्जी फील झाल्यासारखं होतं. माहिती नाही, मिक्स फिलिंग असते. कधी रडू म्हणजे रडू पण असा जीव होऊन जातो आणि कधी छान पण वाटतं की गावामध्ये एंट्री केल्यानंतर कोणी कपडे धुत असतं, तर कोणी गुराढोरांना पाणी पाजवत असतं. तर आम्ही जेव्हा प्रतिशिर्डीला आलो त्यावेळेस आम्हाला वाटलं की आज पाऊस नाही आहे आणि गर्दी पण कमी असेल. पण ज्यावेळेस आम्ही कार पार्किंगला लावली ना, त्यावेळेस एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. आणि ट्रॅव्हल्स पण भरून आल्या होत्या, कुठून बाहेरून ट्रॅव्हल्स भरून आल्या होत्या. आणि असं वाटत होतं ज्यावेळेस रस्त्याला लागलो त्यावेळेस की चला पावसामुळे गर्दी कमी असेल, परंतु खूप जास्त गर्दी होती. आणि बघा, पुण्यामध्ये तुम्ही कुठल्याही स्पॉटला जा, कुठल्याही स्पॉटला तुम्ही गेले ना, पुण्यामधलं एकही स्पॉट असं तुम्हाला दिसणार नाही की त्या स्पॉटला गर्दी नाही असं म्हणून. प्रत्येक स्पॉट हे भरभरून असतात. त्याच्यामुळे आता सध्या काय झालेलं आहे ना, ज्या दिवसापासून हे अहमदाबादचं विमान क्रॅश झालेलं आहे किंवा आपण काही इन्सिडंट, काही घटना ऐकत असतो, त्या दिवसापासून आहे ना, असं आता बाहेर जायची अशी खूप अशी इच्छा राहत नाही. आता आम्ही पहिले जेवढं फिरायचो तेवढं आम्ही आता फिरणं खूप कमी करून दिलं आहे. कारण की कसं असतं, वेळ काळ कुठलीच सांगून येत नाही आणि कधी कुठला इतिहास घडून जाईल काही सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीला फक्त काहीतरी निमित्त लागत असतं आणि त्या निमित्ताने त्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे आता सहसा एवढी जास्त आमच्या दोघांची बाहेर निघण्याची इच्छा राहत नाही. असं खूप असं फोर्स होत नाही की जावं असं म्हणून. परंतु इथं येण्याचं कारण पण माझं होतं की प्लांट घ्यायचे होते मला. आणि आम्ही सहसा प्रत्येक वर्षाला इकडं प्रतिशिर्डीला येतो ऑगस्ट महिन्यामध्ये आणि जुलै किंवा ऑगस्टमध्ये येतो. प्रतिशिर्डीचं दर्शन घेतो साईबाबांचं आणि दर्शन घेतल्यानंतर मग इथल्या नर्सरींमधला प्लांट घेतो आणि ते प्लांट मग घरी घेऊन मग त्याला छानपैकी वर्षभर त्याला छान जगवते, वर्ष, दीड 2 वर्ष. आता इथं शिर्डीला जेव्हा आपण येतो ना, त्यावेळेस एवढं छान वाटतं, आजूबाजूचं वातावरण एवढं छान वाटत असतं ना. आणि इथं आम्ही किती पण वेळेस आलो तरी एकदाही असं वाटत नाही की आपण याच्या अगोदर भरपूर वेळेस येऊन गेलो आहे असं म्हणून. अजिबात बोर होत नाही. कारण बोर न होण्याचं कारण म्हणजे जसं मेन शिर्डी आहे आपलं, तर त्या मेन शिर्डीचं वातावरण कसं एकदम पॉझिटिव्ह असतं आणि कंटिन्यू तिथं ओम साई नमो नमः श्री साई ते जे म्युझिक लावलेलं असतं ना, ते म्युझिक इथं कंटिन्यू चालू असतं. कारण एवढं छान वाटत असतं आणि जर बाहेरच्या एरियामध्ये जर आपण बसून गेलो ना, तर तिथनं उठावीशी अशी इच्छा होत नाही. आणि मेन म्हणजे ह्यावेळेस जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस इथं 3 मंदिर, जे की हे शनी महाराजचं मंदिर आहे. हे मंदिर याच्या अगोदर नव्हतं, परंतु हे मंदिर त्यांनी खूप छान आता कन्स्ट्रक्शन केले 3 मंदिरांचे. आणि मेन जागेमध्ये शेजारीच या मंदिराचं कन्स्ट्रक्शन केलं. त्याच्यामुळे त्याला अजून खूप छान शोभा आली, अजून छान वातावरण, रौनक झालेलं आहे. आणि दुसरे 2 मंदिर अजून तिथं कन्स्ट्रक्शन झालं आहे त्यांचं. त्याच्यामुळे प्रतिशिर्डीसुद्धा खूप छान डेव्हलप होते. आणि जो हा गोल्डन कलर दिलेला आहे तिथं, तर त्या गोल्डन कलरमुळे
तिथला आजूबाजूचा एरिया म्हणजे खूप जास्त सकारात्मक होत असतो वाटत असतो. आणि हे जे समोर तुम्हाला महालसारखं दिसतंय, तर हे आहे जिथं आपण जेवण करायला जातो. जे प्रसादालय आहे, तिथं आपण प्रसाद घ्यायला जातो. तिथं 2 टाईम जेवण असतं. तर ते प्रसादालय आतमध्ये आहे आणि तिथं आतमध्ये आपण जाऊन प्रसाद घेत असतो. तर तो एरिया म्हणजे लोकांचा फक्त तो फोटो काढण्याचा एक पॉइंट झालेला आहे. सेल्फी पॉइंट असो किंवा फोटो काढण्याचा एक पॉइंट असो. आणि त्यानंतर प्रसादालयाकडनं इकडनं जेव्हा आपण सरळ गेलो ना, तिकडनं सरळ गेल्यानंतर इकडं चावडी लागते. तर मी व्हिडिओ खूप जास्त स्पीडली घेतला आहे, कारण की तुम्हाला दाखवताना मला सगळं कव्हर करायचं आहे. आणि जर स्पीडली घेतला नसता तर व्हिडिओ मिनिमम 35 ते 40 मिनिटाला गेला असता. परंतु मला व्हिडिओमधनं सगळं कव्हर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पण प्रति शिर्डी कसं आहे, पुण्यातलं शिरगावचं प्रति शिर्डी कसं आहे, हे तुम्हाला बघता येईल. त्याच्यामुळे मग मला संपूर्ण एरिया कव्हर करायचा असल्यामुळे मी व्हिडिओ स्पीडली केला आहे. तर इकडनं प्रसादालयकडनं मागून गेलं ना, तर तिथं लागते साईबाबांची चावडी. आता बघा, हे जे समोर जे बाबा बसलेले आहेत, ते बाबा सेम टू सेम शिर्डीचे साईबाबा दिसत होते. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला बघितलं, तेव्हा ते म्हणायला लागले, ओम साईराम. ते असे कंटिन्यू म्हणायला लागले. परंतु तुम्हाला एक सांगते, मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते. गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा मला व्हिडिओतनं सांगायचं होतं. परंतु मला बोलता बोलता मला विसर पडून जातो. व्हिडिओ खूप स्पीडली पडत असतो आणि मग ते बोलायचं काय हे सुद्धा विसरून जाते. मला माझ्या व्हिडिओमधनं एकच सांगण्याचा माझा इंटेन्शन राहील. बघा, आपल्याला जर देवापर्यंत पोचायचं असेल ना, तर तुम्ही देवापर्यंत पोचण्यासाठी देवाच्या मार्गानेच जा. आता मला काय सांगायचं, हे ज्याने न्यूज बघितले आहेत, ज्याला आताची अपडेट माहिती असेल, त्यांना कळून जाईल की मला म्हणायचं काय असं म्हणून. तर जर तुम्हाला देवापर्यंत जायचं आहे, तुम्हाला देवापर्यंत पोचायचं आहे ना, तर तुम्ही देवापर्यंत देवा थ्रूच पोचा. तुम्ही कोणत्या लोकांपर्यंत जाऊन, कोणता माणूस, कोणता भगत, कोणता कोणी आहे गुरु आहे, कोणाला गुरु करून मग आपण स्वामी महाराजांपर्यंत पोचू शकतो. कोणत्या महाराजांपर्यंत जाऊ आणि मग त्या महाराजां थ्रू आपण देवापर्यंत पोचू शकतो. हे खूप म्हणजे खूप जास्त चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. तुम्ही आताच्या न्यूज अपडेट बघितले असतील काही दिवसांपूर्वीच्या. म्हणजे एवढं गलिच्छ वातावरण होऊन गेलं आहे ना, देवाच्या नावाने लोकं काहीही धंदा चालू करतात, कुठलंही प्रोफेशन चालू करतात. आणि मला एक कळत नाही, माणसांना का गरज पडत नाही गुरुची, महाराजची? माणसांना गरज का नाही पडत? बायांनाच का गरज पडते? बायांच्याच अंगामध्ये का भूत, प्रेत, पिशाचं, बाधा हे बायांच्याच अंगामध्ये का येत असतं बरं? म्हणून बायांनाच ह्या अशा लोकांची का गरज पडते? एवढं वाईट वाटतं ना. अहो, तुम्ही स्वामी महाराजांना, जे की आपले एवढे ग्रेट स्वामी महाराज आहेत, ह्या स्वामी महाराजांना तुम्ही बदनाम करणं लावलं आहे. कोणी स्वामी समर्थांच्या नावाने कसा धंदा काढतंय, तर कोणी कसा धंदा काढतंय. तर आम्ही इथं नर्सरीमध्ये आलो आहे. आता मी तो नर्सरीचा विषय बाजूला ठेवते, कारण तुम्हाला एक माहिती असतं नर्सरीमध्ये गेल्यानंतर काय असतं, काय आपल्याला प्लांट वगैरेच खरेदी करायचे असतात. तर मला म्हणणं आहे की महाराजांच्या नावाने तुम्ही एवढी बदनामी का करतायत? म्हणजे ते महाराज असो, साईबाबा असो, कुठलेही देव असो, पण जास्तीत जास्त आजकालच्या लोकांनी माहिती आहे का, स्वामी समर्थांचे सेवेकरी खूप वाढलेले आहेत. आणि स्वामी समर्थांचे सेवेकरी वाढल्यानंतर आजकालच्या लोकांनी महाराजांच्या नावाने एवढे धंदे चालू केलेत ना, परंतु हे खूप चुकीचं आहे त्या लोकांचं असं वागणं. आणि त्या नावाने बायासुद्धा, ज्या लेडीज आहेत, त्या अशा लोकांच्या आहारी जातात, अशा लोकांना बळी पडतात आणि मग स्वतःचं नुकसान करून बसतात. आणि मग नंतर बोंबाबोंब करायची की यांनी मला असं केलं, त्याने मला तसं केलं. हे खूप चुकीचं आहे. महाराज महाराज आहेत शेवटी. महाराजांच्या नावाने तुम्ही कितीही मोठा अवडंबर केला, महाराजांच्या नावाने तुम्ही कितीही मोठं तुमचं प्रोफेशन चालू केलं, तुमचा बिझनेस चालू केला, पण शेवटी त्याचे फळ तुम्हाला शेवटी काय भोगावे लागणार आहेत, हे तुम्हालाच माहिती नसेल. खूप चुकीचं आहे हे. आणि चुकीचं म्हणजे अतिच चुकीचं आहे. आणि मला लेडीज लोकांनासुद्धा सांगायचं हे की तुम्हाला कोणी कितीही प्रशिक्षण देत असेल, तुम्हाला कोणी कितीही ट्रेनिंग देत असेल, की मी तुमची अशी अंघोळ घालून देईल, मी तुम्हाला अशी सेवा देईल, मी तुम्हाला असं करून देईल, तुमचं हे होऊन जाईल. काही गरज नाही, अशा गोष्टी करून घेण्याची गरजच नाही पहिली गोष्ट म्हणजे. कारण की अशा गोष्टी आपण जेव्हा केल्या तर त्याचे परिणाम, तो एक व्यक्ती आहे, तो एक माणूस आहे, तो देव नाही आहे की तो तुमचे सगळे निवारण करूच शकेल. तुम्ही स्वतः सेवा करा ना. दिंडोरी प्रणीत एवढ्या छान छान सेवा आपल्याला मिळत असतात. आता श्रावण महिना येतोय, श्रावण महिन्याच्या एवढ्या सुंदर सेवा भेटत असतात आपल्याला. डिसेंबर महिन्यामध्ये गुरुचैत्र पारायण असतं, ज्या की आपल्याला आपल्या महाराजांनी सगळ्या सेवा काढून दिल्या आहेत, ज्या की आपल्या महाराजांनी आपले सगळे ग्रंथ आपल्याला काढून दिलेत. ते ग्रंथ वाचा ना घरी बसून. कशाला अशा लोकांजवळ 2-2, 3-3 तास घालवायचे? त्यांच्याजवळ बसायचं, त्यांच्या मार्गातनं त्यांच्या ट्रेनिंग घ्यायच्या, त्यांचे प्रशिक्षण घ्यायचे आणि मग त्या लोकांथ्रू आपण देवापर्यंत पोचायचं. आपण जाऊच शकत नाही अशा लोकांपर्यंत. आपण प्रशिक्षण घेऊन देवापर्यंत पोचू शकत नाही. एवढंच माझं सांगण्याचा उद्देश आहे. त्याच्यामुळे असे चुकीचे डिसिजन घेऊ नका.
कोणालाही आहारी पडू नका. शेवटी महाराज महाराज आहेत. महाराजांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हा माझा याच्यामागे सांगण्याचा उद्देश आहे. आणि आम्ही इथं नर्सरीमध्ये आलो. आता मी प्रत्येक वर्षाला ह्या नर्सरीमधनं झाडं घ्यायची. परंतु मला ह्या वर्षी माहिती नाही, एवढं विशेष मला आवडलं नाही या नर्सरीमध्ये. मला जे प्लांट पाहिजे होते ते प्लांट मला व्यवस्थित मिळाले नाही. म्हणून मग त्यांनी आम्हाला इथं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पाठवलं. पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आल्यानंतर जे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, जिथं झाडं तयार असतात, प्लांट होत असतात. आता एवढ्या छोट्या-छोट्या प्लांटला घरी आल्यानंतर आपण स्वतः ग्रो करणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठं टास्क असतं हे. त्याच्यामुळे मला एवढे छोटे-छोटे प्लांट नाही पाहिजे होते. म्हणून मग मी तिथून फक्त 2-3च प्लांट घेतले, जे की गवती चहाचं होतं आणि इनडोअर 2-1 इनडोअर प्लांट आहेत आणि बाकी मी आउटडोअर प्लांट घेतले. परंतु मला जे पाहिजे होते व्यवस्थित तसे प्लांट मला भेटले नाही आणि त्यानंतर मग मी डिसिजन घेतला की इथं प्लांट घ्यायचे नाही. तर बघू पुढे जाऊन. तर संध्याकाळचा वेळ झाला होता, 3, 3:30, 4 वाजले आणि टाईम असतो तो म्हणजे चहाचा टाईम. आता आम्ही पिला चहा, तर तो चहा नविकाला खुपत होतं. तिला खायला काहीतरी पाहिजे होतं. आम्ही म्हटलं पुढे जाऊन तुला काहीतरी देऊ. तर बघा, जेव्हा आपण शिरगावच्या साईबाबा मंदिराकडनं येतो, तेव्हा पुणे-मुंबई हायवेवर आहे ना, बिर्ला कंपनी थ्रू बिर्ला कंपनी थ्रू इथं गणपती बांधून दिलेला आहे. गणपतीचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. प्युअर सिमेंटने कन्स्ट्रक्शन केलेलं आहे बिर्लाने. एवढं सुंदर कन्स्ट्रक्शन खूप सुंदर आहे. कारण पुण्यावरून मुंबईला जाताना जो सोमाटणे फाटा आहे, तर त्या सोमाटणे फाट्याच्या जवळ डावीकडे आपल्याला जाताना एका टेकडीवर हे गणपतीचं भव्य मूर्तीचं दर्शन होत असतं. आणि हे बिर्ला उद्योग समूह जो आहे त्यांच्या वतीने ही गणपती बाप्पांची जी मूर्ती ही 72 फूट उंचीची ही श्री गणेशाची मूर्ती त्यांनी आपल्याला पुण्यातल्या लोकांना किंवा पुण्यामध्ये जे पण लोक येत असतात ते स्पेशली इथं जात असतात. खूप छान असं वातावरण आहे. आजूबाजूचा पूर्ण पुण्यातला एरिया दिसत असतो आणि बाप्पांना जेवढं तुम्ही जवळ जाऊन बघणार तेवढं सुरेख त्यांची ही मूर्ती दिसत असते. आणि ही मूर्ती जर कोणी घडवली असेल ना, तर ती राजस्थानचे कारागीर आहेत. त्या कारागिरांनी 2009 साली ही मूर्ती सुंदर अशी रेखीव मूर्ती बनवली होती आणि ह्या मूर्तीला तांब्याचा मुलामा लावलेला आहे. तर ही मूर्तीची जी पूर्ण जागा आहे, ही जागा 16 एकर जागेमध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आजूबाजूचा पूर्ण एरिया आहे आणि ह्या मूर्तीचे वजन जे वेट आहे ते 1000 टन असं ह्या मूर्तीचं वेट आहे. आणि मूर्तीच्या शेजारी जी वरची उंच मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या वरती जो मूषक राज आहे, मूषक राजाने हातात मोठा लाडूचा प्रसाद घेतला आहे आणि तो छानपैकी तो सुद्धा तिथं आहे. आणि बघा, रात्रीच्या वेळेस जेव्हा तिथं लाईट वगैरे टाकलेला असतो ना, एवढं सुंदर लाईटिंग टाकल्यानंतर एवढं सुंदर दर्शन होत असतं ना गणपती बाप्पांचं. खालून हायवेवर जाताना, पुण्यावरून मुंबईला जाताना इतकं सुंदर दर्शन होतं ना, बघून कार उभी करावी आणि वरती जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये आपण इथं येत असतो, तर त्या पावसाळ्यामध्ये वातावरण, ज्या दिवशी पाऊस नाही राहिला पण ढगाळ वातावरण राहिलं, तर एवढं सुंदर वाटतं ना, असं वाटत असतं की जसं स्वर्ग सुख आहे, स्वर्गामध्येच आपण आलेलो आहोत आणि घरी जाण्याची इच्छा अजिबात होत नाही. खूप छान हवा जर चालू राहिली तर अजून सुंदर वाटतं. आणि हे तुम्हाला, मला, सगळ्यांना माहिती आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी, टोटल गोष्टी विसरून जातो. निसर्ग ही अशी काही गोष्ट आहे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्या झाडांना कोणी ग्रो केलेलं नसतं, त्या फुलांना कोणी पाणी टाकलेलं नसतं, काहीच नसतं, तरीसुद्धा खूप छान वाटत असतं. आणि इथं आम्ही एक छान गेम खेळला. आम्हाला सगळं झाल्यानंतर घरी जायला निघालो, तर आम्ही दोघांनी लेफ्ट राईट करून अशा प्रकारे पावलं टाकायला सुरुवात केली आणि छानपैकी खाली उतरण्याचा मनमुराद आनंद घेतला निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आता तुम्हाला मी सांगते, आम्ही जात आहोत आमच्या घराजवळ. मला तिथं नर्सरी खूप जास्त झाडं आवडले नाही, परंतु मला आज प्लांट कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लांट घ्यायचेच होते संपूर्ण. तर माझ्या घराजवळ जी पिंपरीला जाताना ऑन द वे जी नर्सरी असते, तर ती नर्सरीमध्ये मला प्लांट घ्यायचे असते. बघा, तुझं पाशी परी जागा भुललाशी अशी गोष्ट असते. आता आजपासून माझ्यासाठी खूप मोठा लेसन लर्न आहे. खास प्लांट घ्यायला आम्ही प्रति शिर्डी जात असतो,
परंतु ह्यावेळेस आम्ही डिसिजन घेतला की कदापिही आता प्लांट कुठून बाहेर घ्यायचे नाही. कारण मी भरपूर यूट्यूबरांचे व्हिडिओ बघते. भरपूर यूट्यूबर वाकड, रावेत, पुनावळे, आजूबाजूचे भरपूर यूट्यूबर हे आमच्या घराजवळच येत असतात प्लांट घ्यायला. आणि मी म्हटली यांना की एवढे दूरचे लोक इथं प्लांट घेऊन जातात आणि आपणच आपल्या घराजवळून प्लांट घेतले नाही. म्हणजे मी सहसा इथून घेत असते, परंतु जे वर्षाचे मोठे प्लांट असतात ते तिकडनं खरेदी करायची. परंतु इथं आल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन असतं ना, ते सॅटिस्फॅक्शन कुठेच नाही. ह्या ज्या नर्सरी आहेत, ह्या नर्सरीमध्ये जे प्लांटचे डिफरंट म्हणजे प्रकार व्हरायटीज बघायला भेटतात, त्या व्हरायटीज कुठेच बघायला भेटत नाही. आणि इथल्या ज्या कुंड्या असतात, इथले जे पॉट असतात, ते पॉट तर अजून कुठेच बघायला मिळत नाही. आता नर्सरीमध्ये अजून खूप सुंदर वेगळ्या प्रकारच्या कुंड्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमच्या घराजवळ जी नर्सरी आहे, ती नर्सरी कुठेच नाही हे तरी आम्ही एक्सेप्ट केलं. तर असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा दिवस माझा छान गेला. कारण आज माझं काम झालेलं आहे. आजचा दिवस माझा वेस्टेज गेला नाही. जरी आळंदी कॅन्सल झाली, पण तरीही कुठलं तरी एक काम झालं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. आणि छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा. श्रावण महिना येतोय. श्रावण महिन्याची छान सेवा करा. कोणाच्याही आहारी पडू नका, कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नका. धन्यवाद.